दारुडा नवरा लईच मारायचा. काही बी चांगलं चुंगलं बनवलं की सखूबाई पहिलं नवऱ्याच्या पानात वाढायची. पोरं जाम कावायची. बापाच्या ताटाकडे भुकेल्या नजरेने बघायची. सखूबाईनं मन पार पिळवटून जायचं. पण परिस्थितीमुळे हतबल होती ती. नवऱ्याच्या पुढे पोरांचं होईस्तपर टोपात काही बी उरायचं नाही. टोपाचा खडखडाट ऐकत सखूबाईनी तिची म्हातारी सासू जेवून घ्यायच्या. गेली कित्येक वर्ष सासू अंथरुणाला खिळून होती. म्हातारीचा जीव कशात अडकला होता कोण जाणे. कायम आड्याकडे डोळे लावून बघत बसायची. पुढ्यात येईल ते गिळायची आणि गप्प पडून राहायची. तिचं सगळं अंथरुणातच करावं लागे. सखूबाईचा पार पिट्ट्या पडायचा. पहाटेपासूनच बिचारी कामाला लागायची. म्हातारीचं आवरून घरचं धुणी भांडी स्वयंपाक होईस्तवर कामाला उशीर व्हायचा. निस्ता कोरा चाय पिऊन सखूबाई कामावर धावे. म्हातारीचे औषध पाणी, पोरांची वया पुस्तके, सगळा भार एकट्या सखूबाईवरच होता. लग्न झाल्या दिवसापासूनच सखूबाईला कळाले नवरा आळसोबा आहे. त्याला कामावर जायचा खूप कंटाळा. दिवसभर नुसता बिड्या फुंकत राहतोय. जरा मोका मिळाला की सखूबाईवर झडप घालायचा. ती बिचारी सासू सासऱ्यांच्या चोरट्या नजरांपासून वाचत दिवसभर कामे उपसत बसायची. अशाने नवऱ्याची नोकरी तर गेलीच, पण त्याला दारूचे व्यसनही लागले. दिवसभर दारू पिऊन पडून राहून लागला. वर अजून पैशासाठी मारझोड सुरू झाली. सासरा मेल्यावर परिस्थिती अजूनच गाळात गेली. म्हातारा थोडं तरी कमवून आणे, त्यात पोटाला 2 घास तरी मिळत होते. आता जगायचे आणखीनच वांदे झाले. संसाराची कुठलीही जबाबदारी न घेणाऱ्या नवऱ्याने सखूबाईवर मात्र 2 पोरांची जबाबदारी टाकून आपले कर्तव्य पार पाडले. सखूबाई संसारात पार अडकून गेली. घरोघरी धुणी भांडी करणाऱ्या सखूबाईचा एकटीचा पगार संसाराला कितीसा पुरणार. पण कपड्यांना ठिगळं लावता लावता ती संसारालाही ठिगळं लावत दिवस ओढत होती. विस्कटलेला संसार सावरत होती. त्या दिवशीही नवरा रोजच्याप्रमाणे दारू पिऊन आला नि जेवायला ताटावर बसला. पानात मेथीची भाजी बघून चवताळला. तोंडाने शिव्यांचा रतीब घालायला लागला. पोरं बिचारी घाबरून आई मागे लपली. ते बघून त्याला अजूनच चेव आला. त्याने खरकन चुलीतले लाकूड ओढले नि त्या जळत्या लाकडाने सखूबाईला मारायला धावला. पोरं ढ्या बोंबलून रडू लागली. झटापटीत नवरा तोल जाऊन निखाऱ्यांवर पडला. तसा ताडकन शुद्धीत आला. सखूबाईच्याच हाताला धरून उठला, पण चांगलाच भाजला होता. ढोसलेली सगळी दारू पार उतरली होती. पोरांकडे बघून गपचूप कोपऱ्यात बसला आणि मुकुट जेवला. अगतिक सखूबाई दुखऱ्या अंगाने आणि जखमी मनाने रात्रभर नवऱ्याच्या अंगाला तेल चोळत बसली. मोठी होऊ लागलेल्या पोरांनी सखूबाईच्या हृदयावर मात्र हलकेच फुंकर मारली. सखूबाईचा पगार झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मोठ्याचा वाढदिवस होता. सकाळपासूनच तो खुश दिसत होता. स्वस्तातले का होईना, पण नवीन कपड्यात खुलून दिसत होता. सखूबाईने प्रेमाने पाटावर बसवून आक्षण केले आणि पोराला वाढदिवसाची भेट म्हणून 200 रुपये दिले. पैसे बघून पोरगं हरकून गेलं. म्हणालं, आई आज रातच्याला कोंबडीचे मटण बनवशील? मी आणतो. आपण आज पोटभर जेवू. होय रे बाळा. म्हणताना सखूबाई कळवळली. कालच पैसे हातात आलेत. आज मटण बनवायचे म्हणजे मसाल्यालाही बरेच पैसे पडतील. तेल, तिखट, कांदा, खोबरं जास्तीचं आणावं लागेल. अजून पोरांच्या फिया भरायच्यात. महिन्याचे सामान भरायचे. त्यात म्हातारी कालपासूनच लईच खोकते. ते औषध बी आणायचेच. कसं निभावणार? पण असू देत. पोराची एवढी तरी इच्छा पुरी करायलाच हवी. बिचारा वाढदिवस आहे तर काय हट्ट तर करत नाहीस. अजून त्याला दिलेले पैशांनी पण घरात मटण आणतोय. म्हातारीला पण 2 खडे रश्शातून दिले तर तिच्याही घशाला आराम मिळेल. मनाशी निश्चय करून सखूबाई कामावर गेली. मालकिनीकडून हात उसने पैसे मागितले. तिनेही पुढच्याच महिन्यात कापून घेईन असे बजावूनच पैसे दिले. तरीसुद्धा सखूबाई बिचारी मोहरून गेली. संध्याकाळी जाताना मटणाच्या विचारात तरंगतच घरी परतली. आज घरात खुशीचे वातावरण होते. खेळायला गेलेली पोरंसुद्धा मटणाच्या आशेने लवकर येऊन अभ्यासाला बसली. मोठ्याने चांगले अर्धा किलो कोंबडीचे मटण आणले होते. बारक्याने लसूण पण सोलून ठेवला होता. सखूबाईला पोरांची अधीरता जाणवली. खूप वर्षांनी पोरांच्या जिभेला तिखटाची चव लागणार होती. तिने लगेच कांदा खोबरे भाजायला घेतले. नुकताच आणलेला खडा मसाला घालून मटणाचे खास वाटण बनवायला घेतले. लहानपणी सखूबाईची आई असेच मटण बनवायची. सखूलाही शिकवले होते तिने, पण लग्नानंतर कधी फारशी वेळच आली नाही तिखट बनवायची. सखूबाईला लहानपणीचे दिवस आठवले. बाबा बऱ्याचदा रविवारी मटण आणायला बाजारात जात असत. ते पण बोकडाचे मटण असे. तेव्हा कलेजी, भेजा असेही काही बाई आणत. आई सगळ्यात शेवटी जेवे, पण तिलाही पुरेसे उरत असे. मसाल्यामध्ये कोंबडी रटू लागली तसा घरभर घमघमाट दरवळला. म्हातारीसुद्धा कधी नव्हे ती अंथरुणातून उठून बसली. दरवाजाकडे डोळे लावून पोराच्या वाटेकडे नजर लावून बसली. भाकऱ्या करता करता सखूबाई देवाला विनवत होती. आज तरी पोरांना
सुखाने पोटभर जेवू दे. नवरा घरात शिरताच मटणाच्या वासाने आनंदला. आज जेवायला कोंबडीचे मटण आहे म्हणताच अजून एक बाटली कोनाड्यातून काढली आणि घशात रिचवली. तसा पोटात मोठाच आगडोंब उसळला. लवकर जेवायला वाढ ग भावाने म्हणत सखूबाईच्या अंगावर खेकसला. वय वय म्हणत बिचारीने वाढायला घेतले. ताटात मटणाचा रस्सा वाढताच नवऱ्याची भूक अजूनच जोरदार खवळली. अर्धे अधिक पातेले रिकामे झाले तरी तो काही पानावरून उठेनाच. पोरं बिचारी आषाढभूतपणे वाट बघत होती. केव्हा एकदा बाप उठतोय आणि आपल्याला जेवायला मिळतंय म्हणून चरफडत होती. आज म्हाताऱ्याच्याही तोंडातून लाळ गळत होती. म्हाताऱ्याच्याही एखाद्या तरी खडा आपल्यालाही चाखायला मिळावा म्हणून कधीची आशा लावून बसली होती. बाप ढेकर देत एकदाचा तोल सावरत उठला तशी पोरं लगेच मटणाचे पातेले ओढून बसली. तळाशी अगदीच थोडेसे तुकडे होते. रस्सासुद्धा जेमतेम नावालाच उरला होता. बापाला मनातून शिव्या घालत उरलं सुरलं पातेलं पोरांनी चाटून पुसून साफ केलं. सखूबाईचं मन पार मरून गेलं. म्हातारीच्या तोंडातली लाळही तोंडातच सुकून गेली. सुनेबरोबर तिनेही बिचारीने नुसता भात पाण्याच्या घोटाबरोबर गिळला आणि पुन्हा आड्याकडे बघत बसली. दुसऱ्याच दिवशी तिने राम म्हटले. सखूबाईला फार वाईट वाटले. म्हातारीची आस राहिली तर तिला मुक्ती नाही मिळणार या श्रद्धेने तिने कर्ज काढून 12व्याला खास बोकडाचे मटण आणले. पिंडावर बाजूला मटणाचा निवेद ठेवताच घास शिवायला कावळ्यांची झुंबड उडाली. या वस्तीतल्या कावळ्यांना तरी कधी मटणाचा घास मिळणार होता. पण म्हातारीच घासाला शिवली. तिची आस पुरी झाली असे समजून सखूबाईच्या जीवाला शांतता मिळाली. फार पोरे मोठे झाली. आपापल्या संसाराला लागली. नवरा जाऊनही वर्षे झाली. आता पोरांच्या राज्यात सुना आधी नवऱ्यांना आणि पोरांना वाढतात, मग सासूबरोबर जेवायला बसतात. म्हातारी सखूबाई अंथरुणात पडल्या पडल्या आड्याकडे डोळे लावून बसलेली असते. आज सुनेने कोंबडीचे मटण शिजवायला घेतले. खूप वर्षांनी मसाल्याच्या घमघमाटाने सखूबाईच्या तोंडाला पाणी सुटले. जेवणाची वेळ होईस्तवर तिला दम निघेना. कधी नव्हे ती सखूबाई अंथरुणावर उठून बसली. एवढ्यात पोरं आली नि पानावर बसली. त्यांचं खाऊन होईस्तवर पातेल्यात खडखडाट ऐकू येऊ लागला. बिचारी सखूबाई समजून चुकली. तिची तोंडातली लाळ तोंडातच सुकून गेली. सखूबाई आपल्याच श्राद्धाची वाट बघत आड्याकडे डोळे लावून बसली. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.